हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्या सर्वांसाठी हा खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर इथे मी कमळाचं आसन बनवलेलं आहे, एकदम छोट्या साईजचं. तर व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे की तुम्हाला मोठ्या साईजचं जर बनवायचं असेल तर ते कसं बनवायचं हे नंतर आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तर पाहू शकता किती सुंदर दिसत आहे. तर याच्यामध्ये तुम्ही छोट्या छोट्या मूर्त्या पण बसवू शकता. हे पाहू शकता किती सुंदर दिसत आहे. खूप युनिक दिसायला सुद्धा आहे आणि बनवायला तर खूप कमी वेळ लागतो, अगदी झटपट. जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटाच्या आत आपण हे बनवू शकाल. तर चला तर मैत्रिणींनो, जास्त वेळ न करता आपण हे आसन बनवायला सुरुवात करूया. तर हे मी साईडला ठेवते. त्याच्यानंतर हे आसन बनवण्यासाठी मी इथे 3 कलरची लोकर घेतलेली आहे आणि सेम 13 नंबरचा क्रोशा लागणार आहे आपल्याला आणि कात्री. तर सर्वात अगोदर आपल्याला पिवळ्या कलरनी विणायला सुरुवात करायची आहे. तर सर्वात अगोदर एक मॅजिक रिंग घ्यायची आणि मॅजिक रिंग घेतल्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या. 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे. तर या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला 14 खांब विणायचे आहेत. हा पहिला आणि दुसरे 13 खांब विणायचे आहेत. 2 3 4. तर असे मी आणखीन 13 खांब विणून घेते, म्हणजे टोटल आपल्याला 14 खांब हवे आहेत. तर इथे मी 14 खांब विणून घेतलेले आहेत. आता आपल्याला हा धागा एकदम घट्ट ओढायचा आहे आणि धागा घट्ट ओढल्यानंतर ह्या तिसऱ्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून जॉईंट करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आता काय करायचं, परत 3 साखळ्या घ्यायच्या. 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि दुसऱ्या राऊंडला सुरुवात करायची आहे. तर इथेच मी 2 खांब घातलेले आहेत. आता आपल्याला प्रत्येक खांबावर 2-2 खांब घालायचे आहेत. पहिले आपले 14 होते, आता आपल्याला डबल करायचे आहेत. प्रत्येक खांबावर 2-2 खांब. तर मी हे दुसरं राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते. तर इथे मी दुसरा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आता परत हा जो 3 साखळ्याचा खांब आहे या तिसऱ्या साखळीवर स्लिप स्टिचने जॉईन करायचा आणि हे दुसरं राऊंड कंप्लीट करायचं आहे. आणि आता परत तिसऱ्या राऊंडसाठी आपल्याला काय करायचं, 3 साखळ्या घ्यायच्या. 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि 3 साखळ्या घेतल्यानंतर तिथेच एक खांब घालायचा आहे. आता ह्या तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला एका याच्यात 1, एका याच्यात 2 असे खांब घालायचे आहेत. म्हणजे ह्या पहिल्या खांबावर 2 घातले, दुसऱ्यावर 1 घालायचे, परत तिसऱ्यावर 2 घालायचे, 1 2. आता परत ह्या चौथ्यावर 1. तर एकात 1 एकात 2 असा हा तिसरा राऊंड मी कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते. तर इथे पाहू शकता मी 3 लाईन कंप्लीट करून घेतलेल्या आहेत. आता काय करायचं आहे, ही जी तिसरी साखळी आहे इथे आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे आणि एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे. तर इथे मी छोट्या मूर्तीसाठी बनवणार आहे, त्याच्यामुळे 3च राऊंड केलेले आहेत. जर तुम्हाला मोठ्या मूर्तीसाठी जर बनवायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये राऊंड वाढवू शकता. तर राऊंड कसे वाढवायचे हे पाहूयात. तर पहिल्यांदा आपण 14 खांब विणले, नंतर प्रत्येक खांबावर 2-2 खांब असे विणले आणि नंतर तिसऱ्या राऊंडमध्ये एका खांबावर 1 खांब, एका खांबावर 2 खांब असं विणलं. आता ह्या चौथ्या लाईनमध्ये 2 खांबावर 1-1 खांब आणि तिसऱ्या खांबावर 2 खांब असं करायचं. परत 5व्या लाईनमध्ये 3 खांबावर 1-1 खांब, चौथ्या खांबावर 2 खांब, परत 6व्या लाईनमध्ये 4 खांबावर 1-1 खांब, 5व्या खांबावर 2 खांब, असं प्रत्येक लाईनमध्ये वाढवत जायचं आहे. तुम्हाला जेवढं मोठं हवं असेल तेवढं तुम्ही बनवू शकता. आणि हे मोठं बनवल्यावर नंतर आपण याचे ज्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्या बनवणार आहोत. हे जेवढं होईल तेवढ्या आपल्याला पाकळ्या सुद्धा बनवाव्या लागतील. तर आता सर्वात अगोदर आपण हिरव्या पाकळ्या बनवणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही गणपती बाप्पासाठी सुद्धा बनवू शकता. तर गेल्या वर्षी मी एक कमळाचं आसन खूप सुंदर बनवलं होतं. तर ते तुम्ही पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, एकदा नक्की चेक करा. ती पण डिझाईन खूप सुंदर आहे.
तर आता इथे तुम्हाला चेन दिसत असतील, तर ह्या चेनच्या बॅक लूपमध्ये आपल्याला विणायला सुरुवात करायची आहे. तर बॅक लूपमध्ये आपण पाकळी विणायला घेणार आहोत. तर सर्वात अगोदर 2 साखळ्या घ्यायच्या आहेत. तर पूर्ण आपल्याला हे मागच्या धाग्यावरच करायचं आहे, म्हणजे बॅक लूपवर. 2 साखळ्या घेतल्यानंतर दुसऱ्या साखळीवर आपल्याला एक खांब विणायचा आहे आणि परत तिसऱ्या साखळीवर आपल्याला नंतर तिसऱ्या खांबावर आपल्याला ट्रिपल क्रोशा विणायचा आहे, म्हणजे 2 वेळेस सुईवर धागा घ्यायचा. ह्या दोनाचा एक, ह्या दोनाचा एक आणि ह्या दोनाचा एक करायचा. परत चौथ्या साखळीवर सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, एक ट्रिपल क्रोशा विणायचा आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, 1 2 3 3 साखळ्या विणायच्या आणि हा जो शेवटचा ट्रिपल क्रोशाचा खांब आहे, ह्या शेवटच्या साखळीमधून आपल्याला स्लिप स्टिचने जॉईंट करायचं आहे. तर या पद्धतीने जॉईंट करायचं आहे. परत त्याच्या पुढच्या साखळीवर आपल्याला एक ट्रिपल क्रोशा घ्यायचा आहे, एक, आणि परत त्याच्या पुढच्या साखळीवर आपल्याला एक खांब घ्यायचा आहे, म्हणजे डबल क्रोशा. आणि नंतर काय करायचं, 2 साखळ्या घ्यायच्या आणि त्याच्या पुढच्या साखळीवर स्लिप स्टिचने जॉईंट करायचं. तर ही आपली पाकळी तयार झालेली आहे. तर आता परत पुढच्या साखळीवर स्लिप स्टिचने जायचं आहे आणि सेम अशीच पाकळी बनवून घ्यायची आहे. 2 साखळ्या घ्यायच्या, त्याच्या पुढच्या खांबावर एक खांब घ्यायचा, त्याच्या पुढच्या खांबावर एक मोठा खांब म्हणजे ट्रिपल क्रोशा घ्यायचा, परत त्याच्या पुढच्या खांबावर एक ट्रिपल क्रोशा घ्यायचा आणि आता 3 साखळ्या घ्यायच्या. परत त्याच खांबावर शेवटी आपल्याला स्लिप स्टिचने जॉईंट करायचं. परत त्याच्या पुढच्या खांबावर एक ट्रिपल क्रोशा घ्यायचा, परत त्याच्या पुढच्या खांबावर एक खांब घ्यायचा म्हणजे डबल क्रोशा. आता 2 साखळ्या घ्यायच्या आणि 2 साखळ्या घेऊन त्याच्या पुढच्या खांबावर आपल्याला स्लिप स्टिचने जॉईंट करायचं या पद्धतीने. तर अशाच आपल्याला आणखीन 4 पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत, म्हणजे टोटल आपल्या 6 पाकळ्या तयार होणार आहेत. तर आणखीन 4 पाकळ्या मी बनवून घेते आणि नंतर दाखवते. इथे पाहू शकता मी बाकीच्या 4 पाकळ्या सुद्धा कंप्लीट करून घेतलेल्या आहेत आणि किती सुंदर दिसत आहे पाहू शकता. तुम्ही असं सुद्धा वापरू शकता. तर इथे आपण कमळाचा आकार देण्यासाठी वरतून सुद्धा एक एक पाकळ्याचा आकार बनवणार आहोत. तर इथे पाहू शकता बॅक लूप मध्ये आपण हे विणकाम केलेलं आहे. तर इथे फ्रंट लूप पाहू शकता व्यवस्थित दिसत आहे, हे जे फ्रंट लूप आहे. आता आपल्याला याच्यामध्ये विणायचं आहे. तर इथे मी रेड कलर घेतलेला आहे, हो तर तुम्ही पिंक कलर देखील घेऊ शकता. कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता हा जो मिडलचा खांब आहे, हा इथे आपल्याला धागा जॉईंट करायचा आहे. कोणत्या पाकळीच्या समोर तुम्ही करू शकता. आणि सेम 2 साखळ्या घ्यायच्या, 1 2, परत त्याच्या पुढच्या खांबावर एक खांब विणायचा आहे या पद्धतीने. आता त्याच्या पुढच्या खांबावर आपल्याला एक ट्रिपल क्रोशा विणायचा आहे या पद्धतीने. परत एक ट्रिपल क्रोशा विणायचा त्याच्या पुढच्या खांबावर आणि ट्रिपल क्रोशा विणल्यानंतर परत 3 साखळ्या घ्यायच्या आणि तिथे शेवटच्या खांबामध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे या पद्धतीने. परत पुढच्या खांबावर ट्रिपल क्रोशा घ्यायचा या पद्धतीने आणि आता परत पुढच्या खांबावर एक खांब घ्यायचा आणि एक खांब घेतल्यानंतर परत 2 साखळ्या घ्यायच्या आणि त्याच्या पुढच्या खांबावर स्लिप स्टिचने जॉईंट करून घ्यायच्या या पद्धतीने. आपल्याला पाकळी बनवून घ्यायची आहे. परत मी एक पाकळी बनवून दाखवते. पुढच्या खांबावर स्लिप स्टिच घेऊन 2 साखळ्या घ्यायच्या, परत त्याच्या पुढच्या खांबावर एक खांब घ्यायचा, परत त्याच्या पुढच्या खांबावर एक ट्रिपल क्रोशा घ्यायचा. तर इथे आपल्याला 3 ट्रिपल क्रोशा विणायच्या आहेत. तर दुसऱ्या ट्रिपल क्रोशावर वरती आपल्याला
या पद्धतीने थोडासा पाकळीचा आकार द्यायचा आहे। तर हा आहे आपला दुसरा ट्रिपल क्रोशा। परत 3 साखळ्या घ्यायच्या आणि थोडासा आपल्याला पाकळीचा आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने आणि परत एक ट्रिपल क्रोशा विणायचं आणि ट्रिपल क्रोशा झाल्यानंतर आता आपल्याला डबल क्रोशा विणायचा म्हणजे एक खांब आणि एक खांब झाल्यानंतर मी 2 साखळ्या घेऊन एक स्लिप स्टिच करून घेणार आहे त्याच्या पुढे। तर इथे पाहू शकता आपल्या 2 पाकळ्या देखील तयार झालेल्या आहेत। अशाच मी बाकीच्या राहिलेल्या 4 पाकळ्या तयार करून घेते। तर हे पाहू शकता मैत्रिणींनो, मी पूर्ण रेड कलरच्या पाकळ्या सुद्धा कंप्लीट करून घेतलेल्या आहेत। तर पाहू शकता किती सुंदर दिसत आहे आपलं हे आसन। तर अशा छोट्या छोट्या मूर्तीसाठी तुम्ही हे आसन बनवू शकता, खूप सुंदर दिसते। तुमची जेवढी मूर्तीची साईज आहे त्यानुसार तुम्ही लहान मोठं सुद्धा करू शकता। तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा। तर लवकरच भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।